बंगालच्या विधानसभा निकालांवर आपण एक नजर टाकूया। पश्चिम बंगालमध्ये 293 जागा होत्या, त्या ठिकाणी टीएमसीला 85 जागा मिळाल्या, तर भाजपने विक्रमी 202 चा आकडा गाठलाय। डाव्या पक्षांना एकच आहे, तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय आणि इतर पक्षांना केवळ 3 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। बीजेपीला इथं विक्रमी यश मिळाले। 2026 मध्ये त्यांच्या 123 आहे, तर 21 मध्ये केवळ 27 जागा होत्या। मात्र 26 मध्ये आपण पाहू शकतोय मोठा पल्ला गाठलेला आहे। 77 वरून थेट 123 पर्यंत ते पोहोचलेले आहेत। पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 84 जागा केवळ मिळालेल्या आहेत। 15 वर्षांची सत्ता इथं गेली आणि भाजपने विक्रमी 203 जागांवर आपलं कमळ फुलवलंय, तर डाव्या पक्षाला एकच जागा आहे। मात्र काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावं लागलंय आणि इतर केवळ 3 जागा इतर पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत। बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे आणि बंगालच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं। परिवर्तन नाही, महापरिवर्तन। आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे। पश्चिम बंगालच्या निकालानंतर नवनीत राणांनी ममता बॅनर्जींचा खेळ संपला असं म्हटलंय। बंगालच्या लोकांनी हा खेळ संपवला अशी टीकाही त्यांनी केली आहे। पाहूया। पश्चिम बंगालची जे आज रिझल्ट सकाळपासून जे पाहत आहे, ही जे निकाल आज आलेला आहे ही अपेक्षित पूर्ण देशाची महिलांना आणि बंगालवर प्रेम करणारे जे लोक होते पूर्ण देशामध्ये की बंगाल हा आपला देशाचा एक भाग आहे आणि तो राज्य आपल्याकडे नेहमी राहायला पाहिजे आणि तेच आज बंगालची जनताने करून दाखवलेलं आहे। हां, लोक म्हणतात भारतीय जनता पार्टीची खूप मोठी जीत आहे कि एवढे वर्षानंतर ममता बनर्जी का खेला खत्म हो गए और ये खेला खत्म कर दिया बंगाल के लोगों ने। आपण पाहतोय की भाजपच्या मुख्यालयामध्ये आता जेपी नड्डा सुद्धा पोहोचलेले आहेत। काहीच वेळात या ठिकाणी नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। या काही वेळापूर्वी इथं नितीन नवीन उपस्थित झाले होते, मात्र आता जेपी नड्डा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत।